तो दिवस आता उरला. पूर्वेला सूर्य उगवला, अगदी सावकाश. उगवणारा दिवस म्हणजे आपल्या मुलाचा मृत्यू हे त्याला ठाऊक असल्यामुळे जणू काही त्याला उगवावे असं वाटत नव्हतं. सूर्य मध्यान्हीला जाण्याची राधे उतावी होऊन वाट पाहत होती. त्याचे शरीर कसल्या तरी विचित्र ज्वराने जळत होते. पेटत्या कोळशासारखे त्याचे डोळे लाल झाले होते. दुपार झाली होती. राधेयाची सूर्यपूजा संपली. तो इंद्र येण्याची वाट पाहत होता. ब्राह्मण आला. आपल्या भावना उत्तेजित झाल्यामुळे राधेयाची छाती धडधडू लागली. हात पसरून ब्राह्मण राधेयासमोर उभा राहिला. कृपा करून दान दे, असे तो ब्राह्मण म्हणाला. रोजच्या प्रथेनुसार राधेयाने ब्राह्मणाच्या पायात डोके ठेवले. राधेयाने सन्मानपूर्वक ब्राह्मणाला बसायला आसन दिले. राधेय त्याच्यासमोर हात जोडून उभा राहिला आणि म्हणाला, तुझे मागशील ते मी तुला देईन. कृपा कर आणि तुझी इच्छा सांग. ब्राह्मण म्हणाला, इतर ब्राह्मणांना हव्या असतात त्या संपत्ती, गायी, सोने, या गोष्टी मला नको आहे. मला तुझी कवचकुंडल हवी. राधेयाने स्वतःशी स्मित केले आणि तो म्हणाला, तुझी विनंती विचित्र आहे. ही कवचकुंडल माझ्या शरीरावेगळी नाही. यांच्यापेक्षा ज्यांची किंमत कितीतरी अधिक आहे अशी कवचकुंडल मी तुला देतो. मी तुला माझं राज्यही देतो, पण ही कवचकुंडल काढता येणार नाही. ब्राह्मण म्हणाला, तू सर्वश्रेष्ठ दाता आहेस असं मी ऐकलं आहे. मला फक्त कवचकुंडल हवी आहेत, मला दुसरं काहीही नाही. तू सत्यशील आणि सदाचरणी आहेस अशी तुझी कीर्ती आहे, ती खरी आहे, ते तू दाखव. तुझ्या शरीरापासून ही कवचकुंडलं कापून वेगळी कर आणि मला दे. तू दिलेलं किंवा देऊ शकशील असं सर्वात मोठं दान हे आहे. राधेयाने स्वतःशीच अधिक मोठं स्मित केलं आणि तो म्हणाला, ही कवचकुंडलं सामान्य नाही. तू यांचं तेज पाहून यांच्याकडे आकर्षित झालेला दिसतोस. देवांचं अन्न असलेल्या अमृतात ते बुडवलेले आहे. मला दीर्घायुष्य लाभावं, मरणापासून माझं रक्षण व्हावं म्हणून मला ती देण्यात आली आहे. युद्धात मी अर्जुनाला ठार करीन असं वचन मी दुर्योधनाला दिलं आहे. त्यासाठी ही कवचकुंडल मला धारण केली पाहिजे. यासाठीच ती तू माझ्याकडे राहू दे अशी विनंती मी तुला करतो. पण तो ब्राह्मण हट्ट सोडीना. त्याला कवचकुंडलेच हवी होती, दुसरं काही नको. राधे हसलाने म्हणाला, देवा तू कोण आहेस हे मला ठाऊक आहे. तू इंद्र आहेस. तू सर्वात मोठा दाता आहेस. तुझ्या समृद्धीमुळे पृथ्वीला तिचं जीवन आणि संपत्ती यांचा लाभ होतो. एक म्हण अशी आहे, दान हे पर्जन्यासारखे असते. तू माझ्यासमोर उभा राहून याचना करतोस. यामुळे मी अगदी संकोचून गेलो. अमर्त्य मानवांना दान देणं हा तुझा अधिकार आहे. तू देवांचा प्रमुख आहेस. संकटांपासून माझं रक्षण करणारी कवचकुंडलं तुला दान देणं म्हणजे माझे प्राण देणंच आहे. ते तुला माझ्यापेक्षाही अधिक ठाऊक आहे. पण याची मला पर्वा नाही. मी दिलेलं दान महान इंद्र स्वीकारतो आहे, याचा आनंद आणि माझा सन्मान आहे. माझे प्राण मी तुला द्यायला तयार आहे. राधे याने आपल्या शरीरातून कवच आणि कानातून कुंडले कापून काढली. ती त्याने ब्राह्मणाच्या पायावर ठेवली. राधेच्या मुखावर एक वेगळेच तेज दिसले. तत्वासाठी हा त्याग करताना त्याला अतिशय आनंद झाला होता. कुठल्याही भावनेचे मूल्य हे तुम्ही तिच्यासाठी किती त्याग करता यावर अवलंबून असते. धर्मासाठी आपण प्राण अर्पण करीत आहोत या गोष्टीचा राधेयाला अतिशय आनंद झाला. त्याचा हा आनंद इतका मोठा होता की त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. इंद्राचे डोळे ओले झाले होते. राधेयावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. इंद्र म्हणाला, तुझ्यासारखा दुसरा माणूस मी कधीही पाहिलेला नाही. तुझ्यासारख्या उदात्त माणसाला यापूर्वी भेटलेलो नाही. मी तुझ्याकडे येणार असल्याचं तुला सूर्याने सांगितलं होतं. कवचकुंडल मला दिली तर त्याचा परिणाम काय होईल हे तुला पूर्णपणे ठाऊक होतं. पण तरीही आयुष्यभर जपलेल्या उदात्त भावनांसाठी तू आपले प्राण मला देऊ केलेस. तुला काय हवं ते तू माझ्याकडे माग. वज्र हे जे माझे वैयक्तिक अस्त्र आहे ते सोडून मी तुला काहीही देईन. राधेयाने स्मित केलं आणि तो म्हणाला, देवा दान दिल्यानंतर त्याच्या मोबदल्यात काही मागणं हे अयोग्य आहे. जो खरा दाता आहे त्याला ते शोभत नाही. दानाची शोभाच त्यामुळे निघून जाते. पण तरीही या प्रसंगी मी तुझ्याकडे वर मागणार आहे. असं का याचं कारण मी तुला सांग. अर्जुनावर तुझं प्रेम असल्यामुळे आणि पांडवांचा तू पक्षपाती असल्यामुळे तू असं एक कृत्य केलं आहेस की जे योग्य आहे असं कोणीही म्हणणार नाही. पृथ्वीवरचा आणि स्वर्गलोकाचा सर्वश्रेष्ठ दाता असलेला तू माझ्याकडे मी माझ्या जीवनाचा त्याग करावा अशी मागणी केली आहे. याचकाला मी कधीही नाही म्हणणार नाही. या माझ्या व्रताला तू आवाहन केलंस. जगाच्या निंदेपासून तुला वाचवण्यासाठी मी तुझ्याकडे एक वर मागतोय. ते देवा
मला तुझ्याविषयी अतिशय आदर असल्यामुळे जगानं तुझ्याविषयी वाईट बोलू नये असं मला वाटतं आणि म्हणून तुझ्या शक्तीनं तुझ्या शत्रूंचा नाश केलास ती वासवी शक्ती मला दे. म्हणजे माझी कवच कुंडलं नसल्याची काहीशी भरपाई होईल आणि हे जग म्हणेल की इंद्रानं राधेयाची कवच कुंडलं घेतली पण त्या मोबदल्यात अतिशय प्रभावी असं हे अस्त्र त्याला दिलं. कृपा करून वासवी शक्ती मला दे आणि सज्जनांच्या निंदेचा विषय होणं टाळ. एका मर्त्य मानवाच्या मनाचा मोठेपणा पाहून इंद्र दुःख झाला. हा माणूस एका क्षणात इतक्या उंचीवर चढला होता की जिथून तो स्वर्गाच्या राजाकडे तुच्छतेने पाहू शकेल. ते इंद्राला जाणवलं. इंद्र म्हणाला, स्वर्गाच्या राजाला आज तू जिंकलंस. तुला हवा होता तो वर मी तू देतो. जिथून तू कवच कुंडलं कापून घेतलीस त्या तुझ्या शरीराच्या भागावर चटणीचा वरण राहणार नाही. तू आजवर होता त्यापेक्षा अधिक कीर्तिमान होशील. वासवी शक्ती मी तुला देतो पण त्याचा उपयोग तुला तुझ्या एकाच शत्रूवर करता येईल आणि ती एकदाच. हे अस्त्र तू ज्याच्यावर फेकशील तो तुझा शत्रू ठार होईल पण त्याचा पुन्हा उपयोग करता येणार नाही. ते माझ्याकडे परत येईल. राधे म्हणाला, मला हे अस्त्र एकदाच आणि एकाच शत्रूवर वापरायचं आहे. इंद्र म्हणाला, मला ठाऊक आहे या अस्त्राचा उपयोग तुला अर्जुनावर करायचा आहे. पण जोपर्यंत अर्जुनाला कृष्णाचं संरक्षण आहे तोपर्यंत त्याला कुणीही इजा करू शकत नाही. माझं हे अस्त्रही नाही, परमेश्वराचा अवतार असलेल्या कृष्णानं पांडवांचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. राधेया वासवी शक्ती त्याच्यासमोर क्षीण ठरेल. इंद्राच्या या बोलण्याला राधेयाने महत्त्व दिले नाही. हे इंद्राचे अस्त्र आपल्याला मिळाले यावर तो खुश होता. तो म्हणाला, मी युद्ध जिंकेन अशी अजूनही मला आशा आहे. मी अर्जुनाला ठार करीन अशी मला आशा आहे. माझ्या आशा फसव्या असतील पण मला त्याची पर्वा नाही. तुझे अस्त्र माझ्याकडे आहे. माझी कवच कुंडलं जरी माझ्याकडे नसली तरी ज्यानं आपल्या सर्व आशा माझ्यावर केंद्रित केल्या आहेत त्या माझ्या मित्राला मी मदत करू शकेन. मी समाधानी आहे. इंद्र म्हणाला, तू हे युद्ध जिंकतोस की हारतोस ही खुशखुल्लक गोष्ट आहे. तू शाश्वत कीर्ती किती जिंकली आहेस. सर्वश्रेष्ठ दाता म्हणून तुला भावी पिढ्या ओळखली. तुझ्या कानातली कुंडल दिलीस म्हणून तुला यापुढे कर्ण या नावाने ओळखलं जाईल. जराही कच न खाता तू तुझ्या शरीराचाच भाग असलेलं कवच कापून दिलेस म्हणून वैकर्तन या नावाने तो ओळखला जातो. प्राक्तनाला आव्हान देऊन काळावर आपलं नाव कळवणारा पुरुष म्हणून तुला जग ओळखेल. कायमची अगदी कायमची ज्याची आठवण लोक ठेवतील असा तुझ्यासारखा माणूस क्वचितच असतो. दान हे पर्जन्यासारखं असतं अशी म्हण असल्याचं तू म्हणालास. पण राधेया आजपासून ही म्हण दान हे करण्यासारखं असतं अशी होईल. जोपर्यंत जग आहे तोपर्यंत तुझं नाव राहील. आता मला गेलं पाहिजे. राधेयाने इंद्राच्या पायावर डोकं ठेवलं आणि तो म्हणाला, माझ्या देवा, माझी तुला एकच विनंती आहे. तुझ्या रूपानं आज मला एक मित्र मिळाला आहे. मी तुला आवडतो असं दिसत आहे. मी जर खरोखरच तुला आवडत असेल तर तू माझ्यावर एक मेहरबानी करशील काय. गेली कित्येक वर्ष माझा जन्म या गोष्टीमुळे मी अतिशय दुःख भोगतो आहे. माझा जन्म हा विषय अशा का गूढतेने दाखला गेला आहे. ही एक गोडं सोडवण्याचा मी प्रयत्न करतो तेव्हा माझा मेंदू अगदी सुन्न होऊन जातो. हे गूढ तू मला उचलून दाखवशील काय. मी कोण आहे ते तू मला सांगशील काय. माझा पिता कोण, माझी माता कोण. माझ्या या दुःखाचा तू शेवट नाही का करू शकणार. राधेयाची कणव येऊन इंद्राने त्याच्याकडे पाहिली. इंद्र त्याला म्हणाला, मी तुला सांगू शकलो असतो तर मला बरं वाटलं असतं. पण हे फार काळजीपूर्वक जपलेलं रहस्य आहे. तुला ते कळता कामा नये. अद्याप तरी कळता कामा नये. राधेयाने खांदे उडवून आपली नाराजी व्यक्त केली. इंद्राच्या बोलण्याचा स्वीकार केला. प्रार्थनासमोर आपण निष्प्रभ असल्याचे त्याला कळले. काही हरकत नाही अशा अर्थाने त्याने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि इंद्राला प्रणाम केले. आपला उजवा हात वर करून इंद्राने राधेयाला आशीर्वाद दिला. तो म्हणाला, तुझ्या नावाचा सुगंध भावी पिढ्यांना लाभ. जे तुझं नाव उच्चारलं ऐकतील, तुझ्या त्यागाची कथा जे ऐकतील ते सत्याच्या मार्गावरून कधीही रळणार नाही. राधेय आणि इंद्र यांच्यावर स्वर्गात पुष्पवृष्टी झाली. वाऱ्याची थंडगार धूळ आली. पावसाच्या थेंबाने पृथ्वी ओली झाली. पृथ्वीने स्मित केले. इंद्र अंतर्धान पावला. इंद्राने राधेयाचे लौकिक जीवन हिरावून घेतले पण त्याला शाश्वत जीवन दिले. सेनापती किचक. राणी सुदेशना हिच्या द्रौपदीवर प्रेम होते. द्रौपदी ही एकेकाळी पांडवांच्या राणीची मैत्रीण असल्यामुळे सुदेशना तिला आपल्या मैत्रिणीप्रमाणेच वागत असे. तिचे वागणे सौम्य आणि सुंदर असल्यामुळे ती सर्वांना प्रिय झाली होती. विराटाच्या राणीच्या राजवाड्यात तिने अज्ञातवासातले 10 महिने काढले. सुदेशना राणीला एक भाऊ होता. किचक असं त्याचे नाव होते.
राजा विराटच्या सैन्याचा तो सेनापती होता. पांडवांनी विराट नगरीत प्रवेश केला तेव्हा कीचक तिथे नव्हता. तो वेगवेगळ्या राजांशी युद्ध करून त्यांना जिंकण्याच्या दौऱ्यावर गेला. अनेक विजय मिळवून तो विराट नगरीत परतला. त्याचे स्वागत करण्यासाठी विराट नगरीत मोठा उत्सव सुरू झाला. उत्सव संपल्यानंतर कीचक आपली बहीण राणी सुदेशना तिला भेटण्यासाठी तिच्या महालात गेला. त्याच्या बहिणीचा तो लाडका होता. त्याने काही काळ तिच्या सहवासात घालवला आणि तो आपल्या राजवाड्यात परत आला. परत जाताना वाटेत तो सुदेशनाची बाग पाहण्यासाठी थांबला. वसंत ऋतूचं आगमन झालेलं असल्यामुळे बागेतली झाडे फुलांनी बहरली होती. सौंदर्याने भारलेली अशी ती बाग होती. ती सुंदर बाग पाहण्यासाठी कीचक काही क्षण तिथे थांबला. अचानक त्याने त्या बागेत प्रवेश केला. त्याने का प्रवेश केला असेल? कदाचित सुगंधाची झुळूक आल्यामुळे असेल, कदाचित फुलांनी लगडलेल्या फांदीने त्याला आवाहन केलं असेल. त्याने बागेत केलेला प्रवेश, तिथल्या फुलांमधून त्याने मारलेला फेरफटका ही त्याच्या नशिबाचीच करणी होती. त्याच्या दृष्टीत सैरंध्री पडली. ती सुंदर होती. या आधीची कीचकाने अनेक सुंदर स्त्रिया पाहिलेल्या होत्या, पण सैरंध्रीमध्ये असं काही होतं की तिने त्याला जणू आपला दासच करून टाकला. काही वेळ शांततेत घालवा म्हणून द्रौपदी त्या बागेत गेली होती. एकटे बसून काही विचार करायचा असला तर बागेत जाऊन बस, असं सुदेशना राणीने तिला सांगितलं होतं. विजयी कीचकाने नगरात प्रवेश केला. द्रौपदीला राजसूय यज्ञाच्या काळात भीम, नकुल, सहदेव आणि अर्जुन यांनी नगरात केलेल्या प्रवेशाच्या आठवण झाली. एकांतात अश्रू घालण्यासाठी द्रौपदीने या फुलांच्या बागेचा आश्रय घेतला. पण अचानक तिला कळले की बागेत मी एकटी नाही. तिच्याकडे पाहत असलेला कीचक तिला दिसतो. काम भावनेने उद्दीपित असे त्याच्या डोळे पाहून ती तिथून पळाली. कीचक तिच्या मागून धावला. त्याने तिला गाठली. तो म्हणाला, तू कोण आहेस? माझ्या बहिणीच्या या महालात मी अनेकदा आलो आहे, पण यापूर्वी मी तुला कधीच पाहिलेली नाही. मला तू दिसलीस तेव्हा मी चकित झालो. स्त्री इतकी सुंदर असू शकते मला माहीत नव्हतं. इतके दिवस तू कुठे लपून राहिली होतीस? यापूर्वी मी तुला पाहिलं नाही हे कसं काय? तू कोण आहेस? तू एकटी काय आहेस? तुझं असणं इथं फुकट घालवत आहेस. द्रौपदीने त्याच्याकडे पाहिले नाही. आपली नजर भूमीवर रोखून ती म्हणाली, माझं नाव सैरंध्री. मी तुझ्या बहिणीसाठी फुलांच्या वेण्या करते. मी तिची सेविका आहे. मला इथं येऊन काही महिनेच झाले आहेत. कृपा करून तुम्ही मला जाऊ द्या. कीचक म्हणाला, माझ्या बहिणीसाठी फुलांच्या वेण्या गुंफणारी तू सुंदर स्त्री आहेस. ज्या क्षणी मी तुला पाहिलं त्या क्षणी मी तुला दास झालो. तू तुझं आयुष्य इथं फुकट घालवत आहेस. माझ्या गर्विष्ठ बहिणीची सेविका होण्यापेक्षा तुझी लायकी खूपच वरची आहे. या स्त्रियांच्या महालात तुझं सौंदर्य फुकट जात आहे. तुझ्या सौंदर्यानं मला जिंकलं आहे. वसंत ऋतूच्या सुगंधानं पक्षाला ग्लानी येते तसं मला झालं आहे. तुझ्याशिवाय मला काहीही सुचत नाही. तू माझ्या बहिणीच्या केशरचना करत बसावंस असं मला मुळीच वाटत नाही. द्रौपदीने त्याच्याकडे पाहिलं आणि ती म्हणाली, मी तुझ्या बहिणीच्या राजवाड्यातली सेविका आहे. तुझ्यासारख्या राजपुत्रानं माझ्याशी असं बोलावं हे योग्य नाही. तुझ्यापेक्षा माझा दर्जा खूपच खालचा आहे. जन्मानं, पदानं, दर्जानं तुझ्याबरोबरच्या अनेक स्त्रिया तुला मिळू शकतो. तू माझ्याशी असं बोलता कामा नयेस हे गैर नाही. तुझं हे बोलणं मला मुळीच पसंत नाही. पुरुष आपल्या पत्नीशी अशा तऱ्हेने बोलू शकतो, अन्य स्त्रीशी नाही. मी अविवाहितही नाही. जिथं माझा सन्मान धोक्यात येणार नाही अशा ठिकाणी माझ्या पतींनी मला राहायला सांगितलं, म्हणून मी तुझ्या बहिणीच्या राजवाड्यात आले. मी 5 गंधर्वांची पत्नी आहे. तुझी मागणी मला मान्य नाही. जर माझ्या पतींनाही कळलं तर ते तुला ठार करतील. तू पाताळात असला तरी इथून ते तुला घेऊन येतील आणि ठार करतील. त्यांच्या क्रोधापासून तू स्वतःला वाचवू शकणार नाही. मला तुझी दया येते आणि म्हणून वेळ निघून जाण्यापूर्वी सावध व्हायला मी तुला सांगते आहे. आपले पापी विचार आवर आणि इथून निघून जा. मी याविषयी कुणालाही सांगणार नाही. मी तुला क्षमा करेन. निघून जाण्यापूर्वी द्रौपदी वळली. जाताना ती कीचकाला म्हणाली, मी तुला एकदा सांगते, तुला माझा जीव प्रिय असेल तर माझ्या वाटेला न जाता तुझा जीव प्रिय असेल तर माझ्या वाटेला न जाता इथून निघून जा. बराच वेळ कीचक भूमीला खेळून राहिला की उभा राहिला. तो काहीही करू शकत नव्हता. एका सामान्य पूर्वाल्या मुलीविषयी वाटणारं प्रेम त्याला अग्नीप्रमाणे जाळत होतं. त्याचे डोळे पेटले होते. त्याचा श्वासोच्छ्वास वेगाने सुरू होता. त्याला ती हवीच होती. होय, त्याला ती हवीच होती. तो आपल्या बहिणीच्या राजवाड्यावर गेला. त्याला पाहून तिला आश्चर्य वाटलं. काही वेळापूर्वीच तो तिला भेटून गेला होता. कीचक तिच्या बिछाण्यावर कोसळून पडला. सुदेशनाला त्याची काळजी वाटली. ती त्याच्याजवळ गेली आणि म्हणाली, कीचका, अरे काय झालं काय तुला? मला भेटून गेलास तेव्हा तर तू ठीक होतास. तुला काही झालं आहे का? बरं नाही का वाटत?
तिच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला किचकाने काही वेळ घेतला आणि तो म्हणाला, माझ्या बहिणी, तुझ्यासाठी फुलं रुपणारी बाई कोण आहे हे मला सांग. कोण आहे ती सुंदर स्त्री? ती तुझ्याकडे केव्हा आली? ती कुठून आली? मी नुकती तिला पाहिली. ती मला हवी आहे, माझी हो असं मी तिला सांगितलं, पण तिने नकार दिला. मला ती मिळाली नाही तर मी मरून जाईन. प्रेम ही गोष्ट इतकी वेदनामय असते याची मला कल्पना नव्हती. मी दुःखी झालो आहे. माझ्यावर अग्नीचा वर्षाव होतो आहे असं मला वाटतं. तिचा विचार करतो तेव्हा माझं शरीर थरथरू लागतं. माझ्या बहिणी, मला सांग, मी माझी ती माझी कशी होईल? तू मला मदत केली पाहिजे. आपला भाऊ असा दुःखी झालेला पाहून सुदेशण्याला वाईट होतं. आपल्या भावावर तिचे फार प्रेम होतं. त्याला शांत करण्यासाठी ती त्याच्या बाजूला बसली. ती म्हणाली, किचका, 11 महिन्यांपूर्वी ती आपल्या राजवाड्यात आली आणि माझी राहण्याची सोय कर अशी तिनं मला विनंती केली. मी तिची चांगली काळजी घेईन असं वचन मी तिला दिलं. तिचं वागणं अतिशय चांगलं आहे. इथं ती सर्वांना प्रिय झाली आहे. 5 गंधर्व तिचे पती असल्याचं पहिल्याच भेटीत तिने मला सांगितलं. कोणी जर तिचा अपमान केला तर तिचे पती येतील आणि त्याला ठार करतील असं ती म्हणाली. किचकाने तिच्याकडे पाहिला आणि तो हसला. तो म्हणाला, माझ्या प्रिय बहिणी, एकदा सैरंद्रीला पाहिल्यानंतर मी दुसऱ्या कुठल्याही स्त्रीचा विचार तरी कसा करू शकेन? तीच मला हवी आहे. अग्नीसारखी ती तेजस्वी आहे. ज्वालेसारखं तिचे शरीर आहे आणि या ज्वालातून उडालेल्या ठेणग्या म्हणजे तिचे डोळे आहेत. तिचे केस म्हणजे तिचे तेज झाकू पाहणारा जणू धुराचा ढग आहे. तिचे सौंदर्य असाधारण आहे. ती एकांतात माझ्यासोबत असली पाहिजे इतकंच. ती व्यवस्थापन कर. बाकीचं सगळं मी सांभाळून घेईन. मी तिला आपलीशी करेन. ते संकट आपल्या भावावर यावे असं सुदर्शनाला वाटत नव्हतं. त्याच्या भविष्यातला धोका तिला अंतःप्रेरणेने जाणवला होता. सैरंद्रीने दिलेली धमकी केवळ पोकळ शब्द नव्हे, ती जाणून होती. सैरंद्रवर प्रेम करणारा आपला भाऊ मरणाशी शृंगार करू पाहत आहे हे तिला कळलं होतं. तिला त्याची अतिशय काळजी वाटली. आपला भाऊ सुखी व्हावा असे तिला वाटत होते. ती म्हणाली, माझ्या प्रिय किचका, तू हा मूर्खपणा का करतोयस? सैरंद्रीचा अपमान केलास तर तू जिवंत राहणार नाहीस. माझ्या लाडक्या भावाचा वध व्हावा असं मला वाटत नाही. यासाठीच मी सगळं तुला सांगते आहे. पण तू आपला हट्ट सोडायला तयार नाहीस. मला जे शक्य आहे ते मी तुझ्यासाठी करीन. तू आता इथून निघून जा. थोड्या काळानं मी सैरंद्रीला तुझ्याकडे पाठवते. तुझ्या प्रासादातून माझ्यासाठी थोडं मद्यासव घेऊन ये असं मी तिला सांगते. तू तिचं मन जिंकू शकलास तर ठीक, पण तू जर जिंकू शकला नाहीस तर तिच्या भविष्याची मला चिंता वाटते, भीती वाटते. किचकाने आपल्या बहिणीला आलिंगन दिले आणि तो म्हणाला, माझ्या बहिणी, तुझ्यासारखं दुसरं कुणीही नाही. तू माझ्यावर दाखवलेली दया मी कधीही विसरणार नाही. किचक घाईघाईने त्या महालातून बाहेर पडला. जणू काही त्याच्या नियतीच त्याला पराणी लावून खेचत होती. सुदेशना राणीने 1-2 दिवस वाट पाहिली. तिला कळलं की तिचा भाऊ आजारी पडलाय की बिछानाला खेळला आहे. त्याच्या मानसिक पिढेमुळे तो वेदना सोसत होता. राणीने सैरंद्रीला बोलावून घेतले आणि ती म्हणाली, माझा भाऊ किचक याने क्वचितच मिळणारी मद्यासव आणली आहे. मला त्यांची तहान लागली आहे. तू ताबडतोब माझ्या भावाच्या प्रासादात जा आणि त्याच्याकडून माझ्यासाठी थोडं मद्यासव घेऊन ये. हे ऐकून द्रौपदीला धक्काच बसला. किचकाच्या पापी योजनात राणीही सहभागी होईल ते तिला स्वप्नातही खरे वाटले नव्हते. तिने एक गोष्ट सुस्कार सोडला आणि ती म्हणाली, देवी, कृपा करून मला तू इथं पाठवू नकोस. तुझ्या भावाच्या माझ्याविषयी चुकीच्या कल्पना आहे. त्यानं आधीच माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला आहे. मला त्याच्या महालात जायचं नाही. मला मदत मिळावी म्हणून मी तुझ्या घरी आले. गेले अनेक महिने तू मला संरक्षण दिलं. तुझ्या भावाच्या घरी मला पाठवून हे सगळं तू फुकट घालवलंस असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या इच्छेपुढे मान चुकवण्याची तो माझ्यावर सक्ती करील. मी तिथं जाणार नाही. मला मदत करायला तुझ्याशिवाय कुणी नाही. माझं भलं कर. तू स्वतः एक स्त्री आहेस. तुझ्यावर अवलंबून असलेल्या एका असह्य स्त्रीवर तू दया कर. तुझ्या भावाकडे माझ्याऐवजी दुसरी कोणीतरी पाठव. दुसरी कुठलीही गोष्ट तू मला करायला सांग, मी ती करीन. किचकाच्या प्रसादात मला पाठवू नको. राणी सुदेशना हे द्रौपदीला हे ऐकून संतापली. ती म्हणाली, मला तू जायला हवीस. माझ्या भावाविषयी तू ज्या तऱ्हेने बोललीस ते मला मुळीच आवडलेलं नाही. स्त्रियांची अब्रू घेणाऱ्यांपैकी तो नाही. मी सांगितलेलं काम टाळण्यासाठी तू हा विचार करते आहेस. तो तुझ्याशी चुकीचं वागणार नाही. माझ्या सेविकांना चांगलं वागवलं पाहिजे हे त्याला ठाऊक आहे. लवकर जा आणि मला थोडं मद्यासव घेऊन ये. मला तहान लागली. तिची आज्ञा पाळणं सैरंद्रीला भाग पडलं. राणीने दिलेले सुवर्णाचे पात्र सैरंद्रीने हातात घेतले आणि ती किचकाच्या प्रासादाकडे जायला निघाली. किचक ती येण्याची वाटच पाहत होती.
ती प्रसादाजवळ आलेली पाहून तो तिचे स्वागत करण्यासाठी पुढे आला. प्रेम भरल्या आवाजात तो तिला म्हणाला, अखेर तू आलीस एकदाची. मी इतक्या वेळ तुझी वाट पाहत बसलो आहे. माझ्या लाडके ये, तू उभी राहिलीस आहेस उचित नाही. ही बा, मी तुझ्यासाठी शय्या तयार करून देतो. माझ्यासोबत ये आणि तिथं विसावा घे. तुझा प्रियकर म्हणून माझा स्वीकार कर. आपण मद्य घेऊ आणि या भेटीचा आनंद साजरा करू. द्रौपदी म्हणाली, महाराज, आपली सोबत करायला मी इथं आलेली नाही. राणीनं तुमच्या प्रासादातून थोडं मद्यासर घेऊन येण्यासाठी मला इथे पाठवलं. तिनं दिलेलं हे सोन्याचं पात्र लवकरात भरून मला दे. किचत मोठ्याने असला आणि म्हणाला, माझ्या लाडके, असं कसं बरं? आता तू माझ्याकडे आली आहेस तर मी तुला लवकर कशी जाऊ दे? त्या मद्यासह मी दुसऱ्या कुणाबरोबर पाठवून देईन. तू इथंच थांब, मला तृप्त कर आणि मगच निघून जा. किचक तिच्याजवळ आला आणि तिचा हात आपल्या हातात घेण्याचा त्याने प्रयत्न केला. भयातून निर्माण झालेल्या आवेशाने द्रौपदीने त्याला जमिनीवर ढकलून दिले आणि ती पळत सुटली. विराटाच्या दरबाराच्या दिशेने ते धावत सुटले. युधिष्ठिर तिथे होता आणि त्याचे संरक्षण तिला हवे होते. हातातले सोन्याचे पात्र जमिनीवर फेकून देऊन शक्य तितक्या वेगाने ती धावत सुटली. किचक तिच्या मागे धावला. तिचे केस हातात धरून त्याने तिला जमिनीवर लोळवले. त्याने तिला आपल्या लाथेचा तडा काढला. द्रौपदी बेभान झाली. एखाद्या ढगासारखे पाठीवर लोळणारे केस घेऊन ते विराटाच्या दरबारात धावत सुटले. राजाने तिच्याकडे पाहिलं. युधिष्ठिराने तिच्याकडे पाहिलं. एक शब्दही कोणी बोललं नाही. योगायोगाने भीम तिथे आलेला होता. त्याने या दृश्याकडे नजर टाकली. त्याचे डोळे आगीसारखे पेटले होते. त्याचे श्वास जणू ज्वाळा झाले होते. त्याने किचकाला त्या तिथेच ठार केले असते. जवळ असलेले एक झाड उठून घेण्यासाठी तो वळला, पण युधिष्ठिराने त्याला नजरेने त्याला थांबवलं. तो म्हणाला, तुझ्या चुकीसाठी, तुझ्या चुलीसाठी तुला लाकडं हवी असतील तर या झाडाच्या फांद्या तू तोडू नकोस. हे लाकूड फारच ओलं निघेल. या झाडावर तुझी शक्ती फुकट घालू नकोस. हे झाड पुरेसे सुकलं की तुझा अपमान करणाऱ्या झाडाचा तू नाश करू शकतो. वेळ अजून परिपक्व झालेली नाही. त्याला काय म्हणायचे होते भीमाला कळले. उतावीळ कृती करून त्याने भविष्यकाळाचा नाश करता कामा नये. भीमाने थांबलं पाहिजे. भीमाने भूमीवर नजर रोखली आणि काही न बोलता तो उभा राहिला. द्रौपदीने हे सारं पाहिलं की युधिष्ठिरावर संतापला. तिने राजाकडे पाहिलं आणि ती म्हणाली, महाराज, तुमच्या राज्यात तुम्ही हे कसं घडू देता? संरक्षण मिळावं म्हणून तुमच्याकडे आले. मला सतावणाऱ्या माणसापासून तुम्ही माझं रक्षण केलं पाहिजे. मला 5 पती आहेत, पण त्या माणसाला शिक्षा करू शकत नाही. ते मूग गिळून बसले आहेत. तुमच्याशिवाय दुसरा आसरा नाही. तुम्ही मला विनाशापासून वाचवलं पाहिजे. माझी तुम्हाला विनंती आहे. राजा एक शब्दही बोलला नाही. तो काहीच करू शकत नव्हता. शक्तिमान किचक त्याचा सेनापती होता. त्याच्या मनाविरुद्ध वागणे त्याला परवडणारे नव्हते. कठोर शब्द वापरून तो किचकाशी बोलू शकत नव्हता. जे काही चालले होते ते पाहण्यापलीकडे कुणीही काही करू शकत नाही. राजा म्हणाला, जे माझ्यासमोर घडलेले नाही त्यावर मी निर्णय देऊ शकत नाही. या घटनेचा शेवट मी पाहिला. सर्वस्वी दोष किचकाचाच आहे याची खात्री पटल्याशिवाय मी काहीही करू शकत नाही. तुला लाथेने तुडवावं असं त्याला का वाटलं हे मला कसं कळणार? कदाचित त्यानं योग्यही केलं असेल. मला ठाऊक नाही. कृपा करून तू इथून निघून जा. राजा विराटाच्या या कणाहीन वागण्यावर युधिष्ठिर संतापला. घामाने त्याच्या भोवया ओल्या झाला. आपला राग काबूत ठेवणं त्याला भाग होतं. तो आपला प्रिय पत्नीला म्हणाला, तू राणीच्या महालात परत जाशील तर बरं होईल. आतापर्यंत जे घडलं ते तुझ्या पतींना कळलं असणारच. ते संतापले असणार यात शंका नाही. ही वेळ योग्य नाही असं वाटल्यामुळेच तुझ्या सुटकेसाठी त्यांनी झेप घेतलेली नाही. तुला मदत करण्याची घाई त्यांनी केलेली नाही, म्हणून तू त्यांच्यावर संतापणे योग्य नाही. कृपा करून संयम राख. योग्य वेळी जेव्हा तुझा सर्व त्रास संपेल. अजून 1 महिना अज्ञातवासाला. त्याच्या आधी उघड होता कामा नये म्हणून हे सगळं चाललेलं. या क्षणी ते तुझ्या मदतीला येत नाहीत, कारण तसं केलं तर इतक्या वर्षांची त्यांची तपश्चर्या व्यर्थ जाईल असं त्यांना वाटतं. ती तपश्चर्या त्यांना पुन्हा करायची नाही. तू त्यांच्याही सहकार्य करावंस आणि आणखी 15 दिवस हा त्रास सहन करावास अशी त्यांची अपेक्षा आहे. त्यानंतर तू हे नगर सोडून तुझ्या पतींकडे जाऊ शकतेस. मग ते तुझ्या इच्छेप्रमाणे वागायला मोकळे असतील. तुला माहीत आहेच की सध्या ते आपला शाप भोगत आहे. त्यांच्या शापाचा काळ आणखी 15 दिवसांनी संपेल. द्रौपदी आपल्या जागेवरून हलली नाही. राजा युधिष्ठिर तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला,
राजा विराट हा सज्जन माणूस आहे. तो अन्याय करतो आहे असं तू मानणं योग्य नव्हे. पुरुषांच्या समोर तू खूपच रडतेस, ही नम्रता नव्हे. तू राजवाड्यात परत जा. एखाद्या नटीसारखं तुझं वागणं अतिशयोक्ती आहे. तिथं फार का तू थांबू नकोस. नटी हा शब्द द्रौपदीला बोचला. जळत्या नजरेने तिने युधिष्ठिराकडे पाहिले आणि ती म्हणाली, शहाण्या मनुष्या, तू बोलतोस ते बरोबर आहे. तू मला नटी म्हणालास, तुला तसं म्हणण्याचा अधिकार आहे. पण एक गोष्ट तुला सांगते, माझ्या सर्वात मोठ्या पतीला दूध खेळायचा व्यसन असल्यामुळे माझे बाकीचे पती भेकड बनले. तोंडावर आलेले केस द्रौपदीने मागे लोटले. तिने आपले वस्त्र नीट केले. सगळ्या दरबाराकडे, विशेषतः युधिराकडे तिने जळत्या नजरेने पाहिले आणि ती दरबाराबाहेर पडली. तिच्यासाठी आपला जीव द्यायला तयार असले तरी अज्ञातवासात आपली ओळख पडता कामा नये, यासाठी पांडव आपला क्रोध आवरून आपले शौर्य लपून चुपचाप बसले. द्रौपदी आपल्या खोलीत परत आली. तिने स्नान केले. तिला रडू आवेना. उदय फुटून जावे इतक्या आवेगाने ती हुंदके देऊ लागली. सुदेशना तिच्याजवळ येऊन बसली. तिने विचारले, तू अशी का रडते? इतकं असलं तुला दुःख झालंय? द्रौपदीला तिची चीड आली. ती म्हणाली, काय होईल याची कल्पना असूनही तू तुझ्या भावाला त्याच्या महालात मला पाठवलंस आणि आता मी का रडते आहे असं तू मला विचारतेस? द्रौपदीने बराच वेळ शांत राहिली. त्यानंतर तिने राणीला जे घडलं ते सर्व सांगितलं. ती म्हणाली, मला मुळीच चिंता वाटत नाही. माझ्या पतींना सगळं कळलं आहे. आता जराही वेळ न दवडता ते तुझ्या भावाला ठार करते. सुदेशना तिथून उठले आणि निघून गेली. तिला आपल्या भावाच्या आयुष्याची काळजी वाटली. द्रौपदी तिथे एकटी बसली होती. किती वेळ हे तिलाच ठाऊक. द्वेष ही एकच गोष्टीच्या हृदयात भरून गेली होती. तिला किचकाची चीड आली होती. तो जिवंत राहता कामा नये असाच निर्णय तिने घेतला. त्याने वासनेच्या नजरेने तिच्याकडे पाहण्याची हिंमत केली होती. हा अपमान पुरेसा होता. तो मेलाच पाहिजे. द्रौपदी एक ज्वाला होती. ती त्याला जाळून नष्ट करणार होती. ती खाईना, ती झोपेना. अखेरीस तिने काय करायचे याचा निर्णय घेतला. त्या रात्री सर्वजण झोपले असताना द्रौपदी उठली आणि निर्धाराने पावलं टाकीत भीम जिथे झोपला होता त्या खोलीत गेली. भीम गाढ झोपत होता. द्रौपदी त्याच्या बाजूला जाऊन बसली. बराच वेळ ती त्याच्याकडे पाहत बसली होती. ती भीमाला झोपेतून जागे केले. भीम उठला आणि बिछाण्यावर बसला. विणेच्या स्वरांसारख्या मधुर आवाजात ती त्याला म्हणाली, भीमा, माझ्या भीमा, मी दिवसरात्र वेदना भोगत असताना तू झोपू कसा शकतो? की तुझ्या भावाप्रमाणेच कठोर हृदयाचा आहेस. जोपर्यंत किचक जिवंत आहे तोपर्यंत तू झोपू कसा शकतो? मला दुःख भोगायला लावून तुला झोप येतेच कशी? तू एकच अशी व्यक्ती आहेस की जिला मी माझं दुःख सांगून मदतीसाठी आवाहन करू शकतो. भीमा, तू मला सुखी कर. भीम म्हणाला, हे कृत्य तू अविचाराने करतेस. तुला जर माझ्या बिछाण्यात कोणी पाहिलं तर आपली दोघांची बदनामी होईल. तू इथं यायला नको होतंस. आता मला लवकर सांग, तू इथं का आलीस? आपली ओळख आहे कुणालाही कळल्या अगोदर तू इथून निघून जा. द्रौपदी काही वेळ शांत बसली. मग अचानक तिने बोलायला सुरुवात. किचक आपल्याला कसा त्रास देतो आहे तिने भीमाला सांगितलं. ती भीमाला म्हणाली, तू दरबारला हजर होतास. युधिष्ठिर कसा बोलला हे तू ऐकलंस. मला त्यांच्याकडे मदतीसाठी जाणं कसं शक्य होतं? मला त्यांच्याविषयी मुळीच आदर वाटत नाही. त्यांना आत्मसन्मान नाही. ते भावनाशून्य आहे. त्यांना फक्त जुगार करता येते. त्याशिवाय ते दुसरं काहीही करू शकत नाही. मला हवी असलेली प्रत्येक गोष्ट तू आजवर मला करत आलास. तुझं माझ्यावर प्रेम आहे. माझ्या मनात मी तुलाच सांगू शकतो. किचकाला ठार केलं जात नाही तोपर्यंत मी जेवू शकणार नाही. मी झोपू शकणार नाही. मी हे युधिष्ठिराशी किंवा अर्जुनाशी बोलू शकत नाही. नकुल आणि सहदेव युधिष्ठिराला बांधले. जी गोष्ट युधिष्ठिराला आवडणार नाही ती गोष्ट ते कधीही करणार नाही. तू एकटाच असा आहेस की जो प्रसंगी युधिष्ठिराची नाराजी पत्करून मला हवं ते करीन. तुझी मदत मागण्यासाठी मी आलो. गेले अनेक महिने मी फार दुःख भोगले आहे. मी आतापर्यंत कोणाची दासी म्हणून काम केलेलं नाही. पण आता दळण करून राजा आणि राणीसाठी सुगंधी खळ करण्याचं काम मला करावं लागतं. ते माझे हात पहा. ते कसे होते ते तुला आठवत असेलच. पण आता सतत दळण केल्यामुळे त्यांना गट्टे पडलेले आहेत. द्रौपदीने आपल्या हात भीमाच्या पुढे केले. तिच्या सुंदर सुकुमार हातांना गट्टे पडलेले त्याने पाहिले. तिचे दोन्ही हात भीमाने आपल्या मुखावर ठेवले आणि तो रडू लागला. थोड्या वेळाने त्याने स्वतःला सावरले आणि तो म्हणाला, माझ्या प्रिय द्रौपदी, माझा आहे. माझं तुझ्यावर किती प्रेम आहे तुला ठाऊक आहे. तू काही मागितलेस आणि मी तुला नकार दिला असं कधी झालं. पण यावेळी आपल्याला संयम ठेवायला. मी किचकाला दरबारात ठार केलं असतं, पण मी तसं केलं नाही. कारण अगदी ऐन वेळेवर युधिष्ठिराने तसं करू नको अशी दिलेली सूचना. त्याला काय म्हणायचं ते मला कळलं. गेली काही वर्ष जे घडत आहे
ते मी विसरलो आहे असं तुला वाटतं काय? हस्तिनापूरचा दरबार मी विसरलो आहे असं तुला वाटतं काय? आपल्या स्वातंत्र्याची पहाट व्हायला किती दिवस आहेत ते मी मोजतो आहे. माझ्या राणी, आपण अतिशय सावध राहिलो पाहिजे. आपला अज्ञातवास संपवायला फार थोडे दिवस आता उरले आहेत, फक्त 15 दिवस, आणि त्यानंतर मी कीचकाला ठार करेन. आताच मी उतावळेपणे करता कामा नये. मी त्याला आताच जर ठार केले तर मी ओळखला जाईन. तसं जर झालं तर परत आपल्याला पुन्हा वनवासात जावं लागेल. तसं होऊ नये यासाठी मी आणखी थोडे दिवस तुला संयम पाळायला सांगतो. श्रीरामाची प्रिय पत्नी सीता तिने संयम पाळून सर्व त्रास सोसलाच की नाही? दमयंतीचा विचार कर. संयमाने दुःख सहन करणाऱ्या अनेक राण्यांचा विचार कर. कीचकाला ठार करेन असं वचन मी तुला देतो. ज्यानं बक आणि हिडिंबाला ठार केला आहे त्या या भीमाला हे काम कठीण नाही. मला तुझ्या इतकंच सांगायचं आहे की वेळ अजून परिपक्व झालेली नाही. आणखी 15 दिवस तू त्रास सहन कर. त्यानंतर तू हृदयाशी बाळगलेली इच्छा मी पूर्ण करेन. आपला अज्ञातवास जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत उड्यावर आपली ओळख दाखवता येणार नाही. कीचकाला रडण्याचं आव्हान देऊन मी त्याला ठार करेन, पण आता नाही. संयम पाळ. युधिष्ठिराने त्याला सांगितलं. युधिष्ठिराने मला सांगितलं द्रौपदीला मुळीच पडलं. ती म्हणाली, तू इतका हृदयशून्य असशील असं मला वाटलं नव्हतं. आता माझं कुणीच उरलेलं नाही. आता मरणाचाच मार्ग माझ्यासाठी उरला आहे. तू जर कीचकाला ठार मारलं नाहीस तर विष पिऊन मी आत्महत्या करेन याची खात्री बाळग. द्रौपदीचे बोलणे ऐकून भीमाला अतिशय वाईट. त्याने तिच्या इच्छेप्रमाणे करायचं ठरवलं. त्याने तिला आपल्या मिठीत घेतलं. तिच्या अश्रू ओढा ओढाने पुसले आणि तो तिला म्हणाला, द्रौपदी, माझ्या राणी रडू नकोस. तू रडते आहेस ही गोष्ट मला सहन होत नाही. मी उद्या कीचकाला ठार करेन. तू उद्या त्याला नृत्यशाळेत भेटीसाठी वेळ ठरवून दे आणि बोला. तिथे बिछाना आहे आणि तू त्याला रात्री भेटशील असं कळव. तो तिथे येईल असं पहा. मग त्याला मी ठार करतो. आता झालं का तुझं समाधान? तुझ्या चेहऱ्यावर समाधान दिसू दे. बऱ्याच दिवसानंतर त्या रात्री द्रौपदी असली. ती म्हणाली, भीमा, माझं समाधान नाही. तूच फक्त माझ्यावर प्रेम करणारा शूरपती आहेस. तू मला पती म्हणून लाभलास याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. द्रौपदीने भीमाचा निरोप घेतला आणि ती सावधपणे आपल्या खोलीत परतली. सकाळी कीचक द्रौपदीकडे आला आणि तो म्हणाला, दरबारात काल काय घडलं ते तू पाहिलंच नाही. राजा मला भीतो. तो मला आपल्या नियंत्रणात ठेवू शकत नाही. तू केलेले आव्हान ऐकून घेणारा इतर कोणीही नाही. सैरंद्री, तू तुझ्या मनाची तयारी कर आणि माझी पत्नी हो. द्रौपदीने मधुर स्मित केले. कीचकाचा क्षणभर डोळ्यावर विश्वास असेल. द्रौपदी त्याला म्हणाली, इतके दिवस मी तुला नकार देत आले कारण मला माझ्या पत्नीची भीती वाटत होती. ते मला आणि तुला ठार करतील याचा मला भय होता, पण मी त्यांचा संशय दूर केला. तुझ्याजवळ आले तरी आता मी सुरक्षित असेल. मला मार्ग सापडला आहे. तू कुणालाही सांगणार नाही असं वचन मला देत असलास तर आपण कुठं भेटायचं ती जागा मी तुला सांगेन. कुणालाही कळणार नाही अशी ती जागा आहे. राजानं नृत्यासाठी एक दिवाणखाना नुकताच बांधला आहे. हे तुला ठाऊक आहे? नृत्य शिकणाऱ्या मुली तिथे दिवसा असतात. रात्र झाली की त्या आपापल्या घरी जातात. रात्री तो दिवाणखाना रिकामा असतो. तिथे शय्येची सोय आहे हेही मला ठाऊक आहे. रात्री तू तिथे एकटा आलास तर मी तुझी वाट पाहीन, पण आपल्या एकांतात भेटण्याच्या जागेविषयी अगदी कुणालाच कळता कामा नये. जे तुला देणं योग्य आहे ते आज रात्री तुला मी देईन. तिच्यावरच्या प्रेमामुळे कीचक अगदी वेडापिसा झाला. सैरंद्री आपल्याला मिळणार या विचाराने तो सुखावला. तिच्या सर्व अटी त्याने मान्य केल्या. तो म्हणाला, अगदी नक्की, मी एकटा येईल. आपल्या प्रेयसीला आपण कुठल्या एकांतस्थळी भेटणार आहोत हे कुठलाही प्रेमी कधी कुणाला सांगत नाही. तू माझा स्वीकार केलास याबद्दल मी तुझा आभारी आहे. मी नृत्यशाळेच्या दिवाणखान्यात तू सजवलेल्या वेळी येईन असं बोलून कीचकाने द्रौपदीचा निरोप घेतला. द्रौपदी भीमाला भेटली आणि आजची रात्र ही खरी रात्र आहे तिने त्याला सांगितलं. मग ती अगदी उतावळी होऊन रात्र केव्हा होते याची वाट पाहत होती. दिवस संपण्याची वाट 6 डोळे पाहत होते. प्रत्येक क्षण हा एका वर्षासारखा आहे असं या सर्वांना वाटत होतं. मध्यरात्र जवळ येत होती. एखाद्या स्त्रीसारखे तलावून रेशमी वस्त्र अंगावरती लपेटून भीम स्वयंपाकघरातून हळूच बाहेर पडले. द्रौपदी त्याची वाट पाहत होती. दोघेही सावधपणे नृत्यशाळेच्या दिवाणखान्यात जाऊन पोहोचले. अंधारात पलंगाच्या दिशेने दोघेही चालत होते. भीम पलंगावर झोपला. तिथल्या एका खांबामागे द्रौपदी उभी राहिली. ती कीचकाची वाट पाहत होते. कीचकी उतावळी होऊन रात्रीची वाट पाहत होते. सारा वेळ तो स्वतःला जोडवित होता. प्रार्थनाच्या बळीला दिवस फारच प्रदीर्घ आहे असं वाटत होतं. कीचक देखणा होता, पण आज तो पूर्वी कधी नाही इतका देखणा दिसत.
विझण्यापूर्वी दिवा जसा अधिक तेजस्वी दिसतो तसे किचकाच्या आजचे देखणे म्हणून किचकाने नृत्यशाळेच्या दिवाणखान्यात प्रवेश केला. दिवाणखान्यात मोठ्या खिडक्यातून आत आलेल्या चांदण्याचा प्रकाशित चित्र होता. किचक पलंगाकडे गेला. पलंगावर कोणीतरी पहुडले आहे हे त्याने पाहिले, हे त्याला कळले. तो पलंगाच्या अगदी जवळ गेला आणि म्हणाला, अखेर तू माझी व्हायला कबूल झालीस. मी अगदी खुश आहे माझ्या लाडके. आजच्या रात्रीची मी किती तळमळीने वाट पाहत आहे याची तुला कल्पना नाही. सूर्याची असिया चीड मला आली होती. माझ्याकडे पहा. आज मला भेटलेल्या सर्व स्त्रिया म्हणाल्या की तू अतिशय सुंदर दिसतो आहेस. माझंही आजचं सौंदर्य मला माझ्या आनंदाने दिलं आहे याची त्यांना कल्पनाही नव्हती. मी तुझ्यासाठी मरतो आहे. आता वेळ घालू नकोस. मला तुझ्या मिठीत घे. किचक पलंगाजवळ गेला आणि पलंगावर झोपलेल्या व्यक्तीने पुढे केलेला हात त्याने आपल्या हातात घेतला. किचकाचे हात वासनेने गरम झालेले होते. आपले हात घट्ट हातात गेले आहेत ते किचकाला कळले. एका क्षणात विजेच्या चमकाऱ्यासारखे त्याला कळले की त्याच्या हातात घेणारा हात स्त्रीचे नाही, पुरुषाच्या हाताने त्याचा हात घट्ट धरला होता. शय्यावर झोपलेली व्यक्ती हळूहळू उठत असल्याचे त्याला दिसले. ती स्त्री नव्हती. किचक काही विचार करण्यापूर्वीच त्याला भीमाचा आवाज ऐकला. भीम त्याला म्हणाला, आजवर दिसत आलो त्यापेक्षा आज अधिक देखणे दिसतो आहोत आपण, असं तुला वाटलं आहे. ते खरंच असणार, कारण तुझ्या प्रेमात पडलेली एक बाई तुला आज भेटणार आहे. तिचं नाव आहे मरणाबाई. गेले काही दिवस ती सारखी तुझ्या मागे आहे, पण तू तिला मिठीत घ्यायचं नाकारतो आहेस. आपल्या प्रियकराचा लाभ तिला व्हावा यासाठी तिनं माझी मदत मागितली आहे. मी इथं आहे. आपले 5 पती इंद्राच्या वज्रासारखे भयंकर आहेत असं सैरंद्री म्हणाली. ते केवळ पोकळ शब्द नव्हते असं तू समजू नकोस. मी तिच्या 5 पतींपैकी एक आहे. ये माझ्याशी युद्ध कर. मी तुला मरणाघरी पोचवतो. भीम उडीमा घेऊन पलंगावरून खाली उतरला. सुगंधी द्रव्य असलेले किचकाचे केस त्याने हातात धरले आणि त्याला जमिनीवर लोळवलं. युद्ध सुरू झालं. भीमाने आपल्या शक्तिमान हातांनी किचकाला आवडण्याचा प्रयत्न केला. जीवाच्या कराराने ते लढत होते. हिंस्र स्वापदासारखे आवाज ते करीत होते. प्रत्येकाचा प्रयत्न आपल्या प्रतिस्पर्ध्याला ठार करण्याचा होता. रानातल्या वाघांसारखे गर्जना करीत ते एकमेकावर तुटून पडत होते. किचकाने आपल्या गुडघ्याने रेटून भीमाला भुई घातली, पण भीम मुळी डगमगला. तो चपळाईने उठून उभा राहिला. पुन्हा लढाई सुरू झाली. भीमाची ताकद किचकाहून भारी होती. संतापामुळे त्याची ताकद दुप्पट झाली होती. नृत्यशाळेच्या दिवाणखान्यात आपल्यावर असा हल्ला होईल याची किचकाला कल्पनाच नव्हती. वासनागंधतेमुळे त्याला दुबळीक आली होती. त्याचे गुडघे लढण्याच्या स्थितीत नव्हते. प्रेमाचे नाटक करणाऱ्या स्त्रीने त्याला फसवले होते. सुदेशनेच्या बागेत सैरंद्रीला पाहिल्यापासून तो इतका बेचैन झाला होता, काही रात्री त्याला झोपही लागली नाही. या सगळ्या परिस्थितीमुळे यद्वी तो लढला असता तसा उत्तम लढू शकत नव्हता. दुर्दैवी किचकाला आपल्या दोन्ही हाताने धरलं. भीमाने जमिनीवर निजवला आणि आपले दोन्ही गुडघे त्याच्या छातीवर दाबून धरले. अनेक हत्तीची शक्ती असलेल्या आपल्या हाताने भीमाने किचकाच्या नरडे आवळले. या मरणाच्या पकडीतून किचक सुटू शकला नाही. तो हळूहळू चिरडला जात होता. त्याच्या कुडीतून प्राण निघून गेला. भीमाचा क्रोध अजूनही शांत झाला. एखाद्या पशुप्रमाणे किचकाचा मृतदेह त्याने लाथाने तुडवला. किचकाच्या मृतदेहाचा चेंदामेंदा झाला. त्याने दिवा आणून तो देह द्रौपदीला दाखवला आणि तो म्हणाला, पहा माझ्या राणी, मी त्याला ठार केला. आता झालं ना तुझं समाधान. द्रौपदीच्या डोळ्यात आनंद मावत होता. स्त्रीचा वेश घेतलेल्या मुक्तीसारखी ती दिसत होती. तू आता तुझ्या खोलीत परत जा असे द्रौपदीला सांगून नृत्यशाळेच्या दिवाणखान्यातून भीम निघून गेला. द्रौपदी तिथे एकटीच होती. तिच्या आनंदाला सीमा नव्हती. नृत्यशाळेच्या रक्षकांना तिने बोलावले आणि त्यांना म्हणाली, या माणसाच्या नशिबी काय आलं ते पहा. यानं माझ्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. माझ्या गंधर्वपतींचा क्रोध ओढून घेऊ नको असं मी त्याला सांगितलं, पण त्याने माझी पर्वा केली नाही. शेवटी त्या किचकाला माझ्या पतीनं ठार केलं. या आणि पहा. अनेक दिवे आणून रक्षकाने दिवाणखान्यात प्रवेश केला. किचकाचा मृतदेह पाहून त्यांना धडकीच भरली. ते बाहेर गेले आणि सैरंध्रीच्या गंधर्वपतीने किचकाचा चेंदामेंदा केल्याची बातमी जो भेटेल त्याला सांगत होती. किचकाचे नातेवाईक भाऊ तिथे धावत गेले. राजा आणि राणी आणि तिथे येऊन अश्रू राहिले. सकाळ झाली. किचकाच्या अंत्यविधीला सुरुवात झाली. किचकाचा देह प्रेतावस्थात गुंडाळण्यात आला. उपकिचक या नावाने ओळखले जाणारे त्याचे 105 भाऊ त्याचा देह स्मशानात नेण्याच्या तयारीत होते. इतक्यात त्यांना द्रौपदी दिसली. ती एका खांबाला टिकून हा सर्व प्रकार पाहत होती. तिला पाहताच किचकाच्या भावांचा राग उफाळून आला. ते म्हणाले, हिच्यामुळे आमच्या भावाचं मरण ओढवलं.
त्याला ती हवी होती, त्याला ती मिळू दे. तिलाही आपण तिरडीवर बांधू आणि त्याच्याबरोबर हिचंही दहन करू. त्यामुळे त्याच्या आत्म्याला शांती लागेल. ते राजा विराटाकडे गेले आणि कीचकाच्या मृतदेहाबरोबर सैरंद्रीलाही जीवन जाळण्याची परवानगी त्याने मागितली. कीचकाच्या सामर्थ्यशाली भावांना नाही म्हणण्याची हिंमत राजा विराटला झाली नाही. त्याने होकार दिला. उपकीचकांनी तिला पकडली आणि तिरडीवर बांधली. ते द्रौपदीला म्हणाले, तू तुझ्या प्रेमिकाबरोबर जावं हेच योग्य आहे. त्याचं निधन झालं म्हणून तू त्याचा त्याग करणं योग्य नाही. तू त्याला यमाच्या घरी पाठवलं आहेस, तूही त्याच्याबरोबर यमाच्या घरी जा. हे ऐकून द्रौपदीने केलेला आक्रोश सगळ्या राजवाड्यात ऐकू आला. ती म्हणाली, हे जय जयेश विजय जयेशन जयद्बल माझ्या पतींनो, कृपा करून या आणि मला सोडवा. कीचकाचे हे भाऊ मला जाळण्यासाठी स्मशानात घेऊन चालले आहेत. ते कीचकाच्या मृतदेहाबरोबर मलाही जाळणार आहेत. माझ्या प्रिय पतींनो, तुम्ही कुठे आहात? या दुर्दैवाच्या तावडीतून माझी सुटका करा. सैरंध्रीच्या रूपातील द्रौपदीचा आक्रोश भीमाच्या कानी पडला. त्याने लगेच तिला प्रत्युत्तर दिले. तो म्हणाला, मी इथं आहे, मी तुझा आवाज ऐकला आहे, मी तुझं रक्षण करेन. भीम फार मोठ्या अडचणीत सापडला होता. त्याने कीचकाला ठार केले तेव्हा रात्र होती. काळोखात कुणालाही न दिसता भीम निष्ठून जाऊ शकला. पण आता भर दिवसा लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला होता. पण त्याला जागं करणं भाग होतं, त्याला जाणं भाग होतं. राजवाड्याच्या भिंतीवरून उडी मारून जवळच्या वाटेने तो स्मशानात पोहोचला. प्रेत राहता तिथे पोचायच्या अगोदरच भीम तिथे पोहोचला. त्याने एक झाड उपटून आपल्या हातात घेतले होते. त्याने उपकीचकांवर हल्ला केला. त्याला कोणी ओळखण्याच्या आत हे काम त्याला संपवायचे होते. जीवाच्या कराराने भीम लढत होते. त्याच्या क्रोधाने त्याला नवी शक्ती दिली होती. त्याने त्या सर्वांना ठार केले. असे काही होईल अशी त्यांना कल्पनाही नव्हती. अनपेक्षित अशा या हल्ल्याला तोंड देण्याची त्यांची मुळीच तयारी नव्हती. स्मशानात हातात झाड घेऊन हल्ला करणारा कोणी मर्त्य मानव आहे नव्हे अशी त्यांची भावना असल्यामुळे मनातून त्यांनी आधीच हाय काढले. शेवट व्हायचा तोच झाला. कीचकाच्या भावांचे मृतदेह स्मशानभूमीतच पसरले. ताटीवर बांधलेल्या द्रौपदीला दोर तोडून भीमाने सोडवले. राजवाड्यात जा असे भीमाने तिला सांगितले. भीम मी परत गेला, जणू काही घडलेच नाही असे तो वागत होता. त्याने स्नान केले आणि तो आपल्या कामाला निघून गेला. घडलेल्या घटनेमुळे सर्व नगरभर भयाची लाट पडली. भीतीच्या नजरेने सगळे द्रौपदीकडे पाहू लागले. राजा आपल्या पत्नीला म्हणाला, ही स्त्री अतिशय सुंदर आहे. तिच्याकडे पाहून सर्व पुरुष तिच्यावर प्रेम करायला लागतात. परिणाम असा होतो की तिचे पती या दुर्दैवी पुरुषांना ठार करतात. तिला आपल्या राज्यात ठेवणं धोक्याचं आहे असं मला वाटतं. आता यापुढे तू तिला इथं राहू देणार नाहीस. तिनं स्वतःसाठी वेगळं घर शोधावं असं तू तिला सांग. सुदेशनेनं सैरंद्रीला बोलावलं आणि ती तिला म्हणाली, सैरंद्री, तुला जिथं हवं तिथं तू जाऊ शकतेस. तू अतिशय सुंदर आहेस. तुझ्या इथं राहण्याची आम्हाला भीती वाटते. तू प्रत्येकाला मरण देतेस. तुझ्यामुळे माझ्या लाडक्या भावावर मरण ओढवलं आणि तीच गत माझ्या 105 भावांची झाली. तू दुष्ट स्त्री आहेस. मी तुला प्रेम दिलं, त्याचा तू दुरुपयोग केलास. मी तुझ्यावर केलेल्या उपकारांनी फेड केलीस. तुला गरज होती तेव्हा मी तुला आसरा दिला, ज्यांचा उल्लेख तू केलायस. तर तुझ्या गंधर्व पतीकडे आता तू परत जाऊ शकतेस. आता मी तुला माझ्याकडे ठेवू शकत नाही. द्रौपदी म्हणाली, माझ्या राणी, मी तुझ्या दुःखाला कारण झाले याचं मला वाईट आहे. ती शोकांतिका होऊ नये यासाठी मी खूप प्रयत्न केला. असे परिणाम घडून येतील हे तुला मी अनेकदा सांगून पाहिजे. पण तू किंवा तुझा भाऊ कीचक दोघांनी माझा ऐकला. कृपा करून आणखी 13 दिवस, आणखी फक्त 13 दिवस तू थांब. ज्या शापामुळे माझे पती कष्ट दिसत आहेत त्या शापाचा काळ आणखी 13 दिवसांनी संपेल. त्यानंतर मी तुझा निरोप घेऊन निघून जाईल. मी हे तुझ्या आणि राजाच्या हितासाठी सांगते आहे. तू आणि राजा यांनी केलेल्या उपकारांबद्दल माझे गंधर्वपती कृतज्ञ राहतात. आपल्या भावावर अतिशय प्रेम करणारा तुला मला पाहता क्षणी माझा द्वेष वाटावा हे मी समजू शकते. इथं माझ्याविषयी कुणालाही प्रेम वाटत नाही हे मला ठाऊक आहे. पण आता आणखी फक्त 13 दिवस तू माझा सहवास सहन कर. आपण असं केलं तर तेच योग्य केलं असं तुला भविष्यकाळात वाटेल. यावर तू विश्वास ठेव. सैरंध्रीच्या विनंतीला होकार देणं सुदेशनेला भाग पडले. ती म्हणाली, तू अतिशय सामर्थ्यशाली आहेस. तुझ्यासमोर आम्ही असाही आहोत. तू मला मदत कर अशी माझी तुला विनंती आहे. तुझ्या पतींना आमचा नाश करायला लावू नकोस. माझं माझ्या पतीवर प्रेम आहे. माझं सुख तुझ्या हातात आहे. तो आमचं रक्षण कर. सुदेशनेने आपले डोळे आपल्या पदराने पुसले आणि ते आपल्या महालात निघून. पांडव कुठे लपून बसले आहेत याचा शोध घेण्यासाठी
दुर्योधनाने सर्व देशात आपले हेर पाठवले. त्याचा शोध निष्फळ ठरला. एकामागून एक ते सर्व हस्तिनापूरला परत आले. राधेय, द्रोण, भीष्म आणि दुर्योधनाचे भाऊ दुर्योधनाभोवती बसले होते. दुर्योधनाचे हेर त्याच्याकडे आले आणि म्हणाले, महाराज, सर्व जगभर आम्ही पांडवांचा शोध घेतला, ते कुठेही दिसले नाही. आम्ही सर्व रानं धुंडाळली, पण तिथेही ते नव्हते. अगदी द्वारकेला गेलो, तिथं शोध घेतला, तोही व्यर्थ ठरला. लोकही पांडवांची माहिती असल्याचं बोलत नव्हते. पांडव पांचाळ देशातील नाही, त्यांचं निधन झालं असावं असा आता आमचा अंदाज आहे. आता आपण कोणाच्याही शत्रुत्वाशिवाय जगाचं राज्य उपभोगू शकतो. आम्ही जगभर हिंडत असताना एक बातमी आमच्या कानी आली. सगळीकडचे लोक तिच्याविषयी बोलत होते. आपल्यालाही ती ऐकावीशी वाटते. मत्स्यदेचा सेनापती किचक आपल्याला आठवत असेल. मध्यरात्रीच्या वेळी कोणीतरी अज्ञात व्यक्तीनं किचकाला ठार केलं. एका स्त्रीमुळे त्याचे मरण ओढवलं असं लोक म्हणतात. उपकिचक या नावानं ओळखले जाणारे किचक, त्याचे भाऊही त्याच गंधर्वाने ठार केले. तो गंधर्व हा त्या स्त्रीचा पती आहे असं लोक म्हणतात. बातमी अशी ही एकच आम्हाला कळली, पांडव कुठे आहेत याचा मात्र मुळीच पत्ता लागला नाही. ते जिवंत आहेत याचा पुरावा नाही. पृथ्वी तलावरून ते अदृश्य झाले. पांडवांचा शोध घेण्याचे कष्ट घेतल्याबद्दल दुर्योधनाने त्या हेरांना बक्षीस दिले आणि त्यांचा निरोप घेतला. त्याने काही वेळ स्वतःशीच विचार केला आणि तो म्हणाला, पांडव कुठे गेले त्याचा शोध आपण घेतलाच पाहिजे. वेळ अगदी थोडा आहे याची आपल्याला जाणीव आहे. काही दिवसांनीच त्यांच्या अज्ञातवासाचा काळ संपेल आणि त्या उघड्यावर प्रकट होतील. त्यांची दडण्याची जागा आता आपण शोधली पाहिजे. या बाबतीत आपण यशस्वी झालो नाही तर परत आल्यावर ते आपलं राज्य मागतील. आपण अधिक कार्यक्षम हेर पाठवले पाहिजे. हेर म्हणत आहेत त्याप्रमाणे कदाचित पांडवांचं निधन झालं असेल. तसं असेल तर उत्तमच. द्रोणाचार्य उठून उभे राहिले आणि म्हणाले, दुर्योधना, असल्या पोकळ अशा बाळगू नकोस. युधिष्ठिर आणि त्याचे भाऊ यांच्यासारख्या लोकांना अकाली मरण येत नाही. ते दीर्घायुषी असतात. त्यांची दडण्याची जागा शोधण्याचं तू इतकं मनावर का घेतलं आहेस? अवैध मार्गाचा उपयोग करून तू त्यांना वनवासात पाठवलंस. 13 वर्ष संपत्तीचा उपभोग घेतलास. आता या वर्षाचा शेवट होईपर्यंत तू का नाही थांब? ते परत आल्यावर आपलं राज्य मागतील. तू ते त्यांना परत करून टाक. तू तसं केलंस तर तुझ्या कीर्तीला मरण नाही. द्रोणाचार्यानंतर भीष्माचार्य होते आणि त्याने आपला विचार मांडला. ते म्हणाले, द्रोणाचार्य म्हणतात ते बरोबर आहे. पांडवांचा नाश होणं शक्य नाही. त्यांचं निधन झालं असणंही शक्य नाही. दुर्योधना, तुला आणि तुझ्या पित्याला माझा सल्ला रुचणार नाही मला माहीत आहे. तरीसुद्धा मला काय वाटतं हे मी तुला सांगतो. 1000 गोष्टी बडबडून शक्ती फुगट घालण्याचं काय अर्थ आहे? मला जे सांगायचं आहे ते मी एका वाक्यात सांगतो. धर्म जेथे विजय तेथे. माझ्या वत्सा, पांडवांचा शोध घेण्यास तो आपली शक्ती फुकट घालतो. मी तुला एक खूण सांगतो. जिथं युधिष्ठिर राहतो ती जागा अधिक फलदायी असते. असूया, औदत्त, क्रोध यांना तिथं थारा नसतो. तिथं राहणारे लोक ईश्वराची भक्ती बाळगणारे असते. हे सगळे युधिष्ठिरासारखेच असते. तिथं वेळच्या वेळी पाऊस पडेल. युधिष्ठिर राहतो तिथली भूमी उत्तम पीक देईल. फुलं मधुर सुगंध त्याच्यासाठी देतील. फळं अधिक रसदार असतील. गायी अधिक गोड दूध देतील. जिथे युधिष्ठिर राहत असेल तिथली हवा अधिक उत्साहवर्धक असेल. पांडवांचा शोध घ्यायचा असेल तर मी वर्णिलेलं हे वैभव जिथे असेल तिथं तुझ्या हेरांना पाठव. राज दरबारातला मनुष्य त्याच्या राजासमोर जसं बोलेल तसं मी हे सगळं बोललो. पण आता या तरुण राजाचा आजोबा म्हणून मला थोडं बोलायचं. दुर्योधना, तू नेहमीच मला प्रिय आहेस. तुझं वागणं चुकीचं असतानाही मी तुझी बाजू घेतली आहे. पण आता मी काय सांगतो आहे ते ऐक. पांडवांनी खूप त्रास भोगला आहे. तू राजपुत्र आहेस. त्या पदाला शोभेचा तुझा स्वभाव आहे. तुझ्या मनात असेल तर तो अतिशय उदार होऊ शकतो. पांडवांना त्यांचं राज्य परत देण्याचा निर्णय तू का घेऊ नयेस? तू आता तरुण पोरगा राहिलेला नाहीस आणि पांडवही आता त्या वयाचे राहिले नाही. मोहवश असणारं तुमचं तरुण वय आता उरलेलं नाही. आता या आयुष्यातली जी काही वर्षे उरलेली असतील ती शांततेने का जगू नयेस? वाढत्या वयाबरोबर मनाचा कठोरपणा मावळत जातो. 13 वर्ष संपल्यानंतर आता हे भांडण तुम्ही मिटवू शकत नाही का? तुम्ही स्वतःचा नाश का करून घेता? भीष्माचार्यांचे बोलणे दुर्योधनाला रुचले नाही. आपली नाखुशी व्यक्त करीतच तो म्हणाला, नाही आजोबा, असं होऊ शकत नाही. पांडवांचा मला वाटणारा दिवस मी पुसून टाकू शकत नाही. ते माझे शत्रू आहेत. मी त्यांचं राज्य त्यांना परत देणार नाही. ते कुठे दडून राहिलेत ते शोधून काढण्यासाठी मी आकाश पाताळ एक करीन.
आणि त्यांना परत 12 वर्ष वनवासामध्ये पाठवले. कृपाचार्य म्हणाले, दुर्योधना, व आत्महत्या करण्याचं ठरवलेलं मला दिसतं. इथं असलेल्या सर्वांनाच हे जाणवत आहे. पांडवांना गाठणाऱ्या धोरणातून त्यांची सुटका होण्याची वेळ जवळ आली आहे. त्यांचं राज्य त्यांना परत देणार नाही असं तू म्हणतो आहेस, पण तू युद्ध करायचं ठरवलं आहेस हे उघड आहे. तसं असल्यास तू आतापासून सैन्याची जमवाजमव करणं योग्य होईल. होऊ घातलेल्या युद्धात तुला कोण मदत करतील त्याचा विचार कर. तुझे मित्र कोण आहे त्याचा शोध घे. संतापलेले पांडव भयंकर विष असलेल्या सर्पासारखे असतील. ते तुला सोडणार नाहीत आणि म्हणून तू आतापासून युद्धाची तयारी कर. वेळ कमी आहे. तू वेगवेगळ्या राजांना व्यक्तिशः भेटून त्यांना तुझ्या बाजूने उभं करण्याची विनंती केली पाहिजे. मी पांडवांना ओळखतो म्हणून तुला सांगतो की या सर्व राजांच्या मदतीची तुला गरज भासेल. कृपाचार्यांच्या बोलण्यामागचा विचार दुर्योधनाला समजला. तो बराच वेळ शांततेने विचार करून बसला. अचानक तो उभा राहिला आणि त्याने पांडवांच्या मागावर पाठवलेल्या त्या हेरांना बोलावून घेतले. किचकाच्या मृत्यूची बातमी त्याने त्यांना पुन्हा तपशीलवार सांगायला सांगितले. त्यांच्या तोंडून ते ऐकल्यावर त्याने त्यांना जाऊ दिले. त्याने काही वेळ विचार केला आणि तो म्हणाला, होय, तसंच असलं पाहिजे. ही गोष्ट सगळ्या जगाला माहीत आहे की शक्ती, पराक्रम आणि शौर्य या बाबतीत इंद्राला भारे असे 4 जण आहेत. मी तुम्हाला त्यांची नावं सांगतो. बलराम, भीम, शल्य आणि किचक असे ते 4 जण आहेत. 5वा कुणीही नाही. या गुणांबाबत या चौघांची स्पर्धा चाललेली असते. प्रत्येक बाबतीत ते तुल्यबळ ठरतात. भीम जिवंत आहे, त्या अर्थी पांडव जिवंत आहे. या निर्णयापर्यंत आपण आलो आहोत. भीम जिवंत आहे तेव्हा त्यानंच किचकाचा वध केला असणार. ही गोष्ट पटण्यासारखी आहे. या गोष्टीचा विचार करा. एका वर्षापूर्वी मत्स्य देशाच्या राणीच्या दरबारात एक विलक्षण स्त्री येते आणि तिचे पती असलेल्या 5 गंधर्वांचा उल्लेख करते. बुद्धीचा कण असलेला माणूसही सांगू शकेल की ही स्त्री सैरंध्री म्हणजे द्रौपदी आहे. दुसरी कोणी नाही. द्रौपदी सुंदर स्त्री आहे, ही गोष्ट खरी. आपण सगळे किचकाला ओळखतो. सुंदर स्त्रीचा मोह तो कधीही विसरू शकला नाही. मानवी देह धारण करणाऱ्या नागिनीवर प्रेम करण्याचा त्याने प्रयत्न केला. गंधर्वाच्या वेशात असलेल्या भीमाकडून त्याने किचकाला ठार करवलं. किचकाच्या वधाचं याहून वेगळं स्पष्टीकरण देताच येणार नाही. हातात एकही शस्त्र नसताना किचकाला युद्धात कोण ठार करू शकेल? केवळ भीमाची गोष्ट करू शकेल. किचक ज्या पद्धतीने ठार केला गेला किचक ज्या पद्धतीने ठार केला गेला ती आता पहा. त्याच्या हात आणि पाय त्याच्या छातीपर्यंत अगदी हनवटीपर्यंत रेटलेलं होतं. आपला प्रिय चुलत भाऊ भीम याचं एक खास तंत्र आहे. तुम्ही ओळखलं नाही का? नृत्यशाळेच्या दिवाणखान्यात मध्यरात्री भेटणं आणि रहस्यमय वध या गोष्टी हेच सांगतात की इथं गुप्तता परवलीचा शब्द होता. गुप्तता अत्यंत आवश्यक होती. भीम आणि ती स्त्री यांना आपण ओळखलं जाऊ ही फार मोठी भीती होती. असा हा एक राक्षसिनीच्या प्रेमात पडलेल्या भोळ्या माणसाचा अमानुष वध, ज्याचा वध झाला तो दुर्दैवी माणूस म्हणजे किचक. थोडा वेळ थांबून दुर्योधन म्हणाला, युधिष्ठिर कुठं राहत असेल याचं आपल्या प्रिय आजोबांनी केलेलं वर्णन मत्स्य देशाशी तंतोतंत जुळतं. मी पाठवलेले बडे हे जे बोलले त्यावरून या सर्व गोष्टी माझ्या ध्यानात आल्या. आपले प्रिय चुलत बंधू कुठं दडून राहिले आहेत हे आता आपल्याला कळलं आहे. ते विराट नगरीत आहेत. पांडव तिथे वेश बदलून राहत असले पाहिजे. आपण ताबडतोब मत्स्य देशावर स्वारी करूया. आपण त्यांचं सगळं गोधन ताब्यात घेऊ. राजाला जर धोका असेल तर त्याच्या रक्षणासाठी पांडव लढल्याशिवाय राहणार नाही. उंदरांच्या बिळात धूळ सोडून जसे आपण त्यांना बाहेर काढतो त्याप्रमाणे पांडव जिथे दडले असतील तिथून त्यांना आपण बाहेर काढू. 13वं वर्ष पूर्ण होण्याआधी त्यांना आपण ओळखलं की पुन्हा 12 वर्ष त्यांना वनवासात पाठवू शकू. आपलं नक्की ठरलं. मत्स्य देशावर स्वारीची तयारी करा. आमची अशी सूचना आहे, याहून अधिक चांगली योजना असेल तर ती ऐकून घ्यायला आमचे कान तयार आहे. त्रिगर्तांचा राजा सुशर्मा राधेय आणि दुःशासन यांच्याशी चर्चा करीत होता. तो म्हणाला, महाराज, मत्स्य देशाचे आणि माझे चांगले संबंध नाही. किचक, केकेय बंधू आणि शाल्व यांच्या मदतीने मत्स्य देशाच्या राजाने माझा पुन्हा पराभव केला आहे. आता किचकाचा मृत्यू झाल्यामुळे मत्स्य देशाचा सहज पराभव करून राजाचं सर्व गोधन मला ताब्यात घेता येईल. राजा विराट याचं राज्य खरोखरीच
समृद्ध आहे. त्याचा सेनापती कीचक याचा मृत्यू झाल्यामुळे राजा विराट अगदी असहाय्य झाला आहे. मत्स्य देशावर आपण स्वारी करणार असाल तर तुमच्यासोबत मीही असेल. विराटासोबतच्या युद्धात माझी तुम्हाला खूप मदत होईल. राधे म्हणाला, सुशर्मा म्हणतो ते खरं आहे. माझी अशी सूचना आहे की आपण आपल्या एकत्र सैन्याचे 2 भाग करू आणि शत्रूच्या देशावर 2 वेगवेगळ्या दिशाने हल्ला करू. तसं केलं तर आपला विजय नक्की आहे. दोघांचंही बोलणं दुर्योधनाने ऐकून घेतलं आणि तो म्हणाला, दुःशासना, आपलं सैन्य एकत्र कर. वेळ थोडा आहे. आपल्या आदरणीय आजोबा कृपा द्रोण आणि अश्वत्थामा यांना सैन्याचं नेतृत्व करू द्या. राधेय, मी आणि शकुनी मामा अर्थातच तिथं असू. इतर भावांबरोबर तूही असशील. सुशर्माला त्याचं सैन्य घेऊन उद्या हल्ला करूया. त्याला विराटाचं सगळं गोधन ताब्यात घेऊ द्या. विराट नगरीच्या दक्षिणेकडून तो हल्ला करेल. आपल्या गोधनाच्या रक्षणाचा राजा अर्थातच प्रयत्न करेल. पांडव त्याच्या मदतीला येतीलच. मी आणि इतर कौरव बाह्य सीमेवर पोहोचू. स्त्रीगड तर हल्ला करतील. त्याच्या दुसऱ्या दिवशी नगराच्या दक्षिणेकडून आम्ही गोधन ताब्यात घेऊ. या दोन्ही प्रयत्नात आपण यशस्वी होऊ हे निश्चित. मत्स्य देशाचा पराभव, त्याचं गोधन मिळवणं आणि पांडव कुठे दडून बसले आहेत ते शोधून काढणं ही आपली उद्दिष्ट आहे. हे आता नक्की ठरलं की नवा चंद्र उगवल्याच्या 8व्या दिवशी सुशर्म विराटावर हल्ला करेल आणि 9व्या दिवशी आम्ही हल्ला करू. आता ही बैठक आपण विसर्जित करूया. सभागृह रिकामी झाले. विराटावर स्वारी करण्याची तयारी जोरात सुरू झाली. आपले सैन्य गोळा करण्यासाठी सुशर्मा त्याच्या नगरावर गेला. सर्वांची मने विलक्षण उत्तेजित झाली. आता विश्वात्मे देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मजयावे वसायदाने जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्री वाचले दुरितांचे दिव्यराहो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांशील तो देवाहो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची माती आळी अनवरत भूमंडळी भेट तूला चला कल्पतरूचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलले अर्णव पियुषा